समाजहितासाठी जेव्हा सामान्य नागरिक आवाज उठवतात तेव्हा त्या कृतीला विशेष महत्त्व असतं। असाच एक प्रेरणादायी प्रसंग घडला आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील येवली गावात, जिथे गावातील महिलांनी अवैध दारू विक्री विरोधात धाडसी भूमिका घेतली आहे। गावात सुरू असलेल्या देशी दारूच्या अवैध विक्री विरोधात महिला स्वतः पुढे सरसावल्यात आणि पोलिसांकडून दुर्लक्ष होत असतानाही त्यांनी थेट दारू विक्रेत्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलाय। यावली गावात गेल्या काही दिवसांपासून अवैध देशी दारू विक्री सुरू असून या विरोधात गावातील महिलांनी थेट कारवाई करत एक मोठा संदेश दिला आहे। या महिलांनी अनेकदा पोलिसांना तोंडी व लेखी निवेदन दिलं होतं, मात्र पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर या महिलांनी स्वतः पुढाकार घेत दारू विक्रेत्याला रंगेहात पकडलं आणि त्याला अवैध दारूसह पोलिसांच्या हवाली केलाय। गावात दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून कौटुंबिक हिंसाचार, व्यसनाधीनता आणि आर्थिक नुकसानीचे प्रमाण वाढत आहे। याच पार्श्वभूमीवर महिलांनी एकत्रित येऊन पोलिसांवर दबाव टाकला आणि गावात संपूर्ण दारूबंदीची मागणी केली आहे। साहेब, दारू बंद झालीच पाहिजे या गावाची। 100 बारे आम्ही दारू पकडली, आमचं काहीच होईना झालं। पोलीसवाले आम्हाला धमकी द्याले, ते डिडुळे आम्हाला म्हणला मोदी पैसे जाय म्हणला, ते तर गेलो, मग अर्ज घेतला नाही। भाऊ मुआ 7 कटरा नेऊन पिऊन मेला रोडला। हे दारू या गावची बंद झाली तर बरी झाली, नसलं झालं मला कोठेही न्यायचं न्या, नाही तर कोठे उपोषणाला एकटीच बसतो साहेब मी। हे बाया कोणी येईना गेल्या तरी मी एकटी बसतो। आता मात्र तुमच्या पाया पडून हात जोडून विनंती करतो साहेब, एवढी आता आमच्यानं हिंडणं फिरणं होईना, आता कोठे न्यायचं न्या आम्हाला एवढ्या जणीला। हे दारू या गावात थेंब आलीच नाही पाहिजे। मुलाईला एका बायको भेटणार झाली, पळू पळू चालली, आता मुलं पिऊ पिऊ मरून चालली। आता काय एका गावाला दारू नसली तर काय यायचं, काय बंद पडायला साहेब ते सांगा। हप्ते यायचे चालू होत्या, पोलीसवाले यायचे, पोलीसवाले कोणाला भिना झालेत, आम्हाला तर डरपुकी करायले। तर आता तुम्ही याच्यावर सुस्ती करू नका साहेब, नाही तर असेच बाक्स घेऊन नांदेला चला म्हणलं, नांदेला येतो, कोट्टा येतो, मात्र आता मागे येणार नाही मी। महिलांच्या या धाडसी आणि सामाजिक उत्तरदायित्वाने भरलेल्या कृतीमुळे संपूर्ण गावात नवचैतन्य निर्माण झालं असून हे आंदोलन आता इतर गावांसाठीही एक प्रेरणा ठरत आहे। गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी करत यापुढील काळात अशा गोष्टींना थारा दिला जाणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे। आमचे लेकरं पियलेत, आमचं नवरा दररोज दारू पियाला, दररोज मारते, घरामध्ये दररोज किरकिरा, भाकर भाजी फेकून देते। असं दारूच्या पाय किती नुकसान व्हायला आमचं। 100 रुपये 200 रुपये रोज कराव की काय करावं, दररोज मारते। नवरा असला तर काय करते, खऱ्याला नवरा राव कोणी राव। या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होत आहे, जेव्हा प्रशासन दुर्लक्ष करतं तेव्हा जनता स्वतःच पुढाकार घेते। येवली गावातील महिलांनी दाखवलेली हिंमत आणि सामाजिक जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायक आहे। आता प्रशासन आणि पोलिसांनीही या विषयाची गंभीर दखल घेऊन येवलीसह सर्व गावांमधून अवैध दारू विक्री कायमची बंद करावी।